मेहता का उल्टा चष्मा. मेहता साहेब, हा IM खरे सत्कार समारोहात येणार ना? खूप चालाक आहे तो, पडून जायला नको. बरोबर आहे. आता काय म्हणणार जेठालाल, हे तर वेळच सांगू शकेल. हो खरंय. बघा ना, पहिल्या क्रमांकाच्या कॉलेजमध्ये इतकं मोठं रॅकेट चालवत होतो, कोणीही त्याला पकडू नाही शकलं. म्हणजे प्रत्येक पाऊल विचार करून टाकतो तो. हा बाबा, तेच ना. उघड्यात पैसे घेऊन ऍडमिशन देतो, तरी त्याचे ट्रस्टी साथीदार, कॉलेजचा स्टाफ, प्रिन्सिपल कुणालाही याच्या कुकर्म विषय माहित नाही. कसं कळणार जेठालाल, आपण तर बघितलंय ना सगळं. अरे त्याची मोडस ऑपरेंडीच कमाल आहे. काम असं करतो की कोणाला काही कळणारच नाही. तो जो सेटिंग भाई आहे तो विद्यार्थ्यांशी बोलतो, मग IM खरे स्वतः समोर येतच नाही. सेटिंग बाई मुलांशी बोलणार, सेटिंग बाई खरे जवळ जाणार आणि बोलणार की विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करायचं. मग खरे साहेब स्पोर्ट कोटा, ऍडमिशन बद्दल बोलणार आणि हा सेटिंग बाई नकली सर्टिफिकेट बनवून देणार. पैसे सेटिंग घेणार आणि मग खरेला देणार. मग कोणाला कळणार आहे की यात खरे इन्व्हॉल्व आहे? भाऊ, सर्टिफिकेट समोर आहे, कोट्यात ऍडमिशन होत आहे, कुठल्या माणसाने पैसे खाल्ले किंवा खरेला दिले हे कळणारच नाही ना, समोर येतच नाही ना तो. बरं, आपल्या महिला मंडळाला जाऊन बराच वेळ झाला, अजून आले कसं नाही? खरेनी त्यांना ओल्लू तर नाही बनवलं ना? अरे नाही नाही, काय बोलताय? तो खरे जाळ्यात फसला का? ओय, म्हणजे तो खरे तयार झाला का? हो दया, काय झालं? सिंह के शियाळ? हैं? खूप खूप अभिनंदन अभिनंदन. एक मिनिट, सिंह सियाड हा कुठला खेळ खेळताय तुम्ही? अरे हा कुठला खेळ नाहीये भिडे. अरे इतक्या वर्षापासून एकत्र राहतोय, अजूनही कळलं नाही तुला? सिंह म्हणजे यश आणि सियाड म्हणजे अपयश. ओ अच्छा, असं आहे का? हो, दयानी सिंह म्हटलं म्हणजे त्या खरेनी आपलं आमंत्रण स्वीकारलं. फर्स्ट क्लास. आणि सत्कार समारोहासाठी 17 तारीख सुद्धा ठरवली आहे. अरे अरे बापरे, म्हणजे वेळ खूपच कमी आहे. लवकर तयारी करायला हवी आपण. अरे हो भिडे, सर्वात आधी वीर सावरकर हॉल बुक कर, नाहीतर तो रिकामा नाही मिळाला तर गडबड होणार. हो बरोबर आहे. हो हो, आणि ज्यांना ज्यांना आमंत्रित करायचंय त्यांची यादी सुद्धा बनवावी लागेल ना? बरोबर आहे. आणि हो बाबांनो, आमंत्रण लिस्ट मध्ये मोठ्या मोठ्या लोकांची नावं लिहा. हा, ते जसं की MK गांधी कॉलेजचे दुसरे ट्रस्टी, पत्रकार, राजकीय नेते, त्या कॉलेजचे प्रिन्सिपल वगैरे वगैरे. अगदी खरे बापूजी, जितके मोठे मोठे लोक असतील ना हॉलमध्ये, तितकी जास्त लाज वाटेल त्या खरेला. आणि हो बाबा, ज्या मुलांना कमी मार्क्स पडले तरी सुद्धा ऍडमिशन मिळालंय, त्या सर्वांच्या आई वडिलांना सुद्धा बोलवा. हो, पण तू सर्वांची नावं काढ. हो हो, नक्की नक्की. पण बापूजी, त्यांना बोलावून काय फायदा? ते काय करतील? तू बोलव ना बाबा. बापूजी, आपल्याला IM खरेचा हृदय परिवर्तन करायचं आहे, त्याला सुधारायचं आहे. या अरे सर्वांना बाबा, ज्या लोकांनी पैसे देऊन ऍडमिशन घेतली आहे त्यांच्या अंतरात्म्याला सुद्धा जागृत करायला लागेल ना. टाळी एका हाताने नाही वाजत. जेव्हा कोणीतरी पैसे देतो तेव्हाच तर समोरचा पैसे घेतो ना. बापूजी, बापूजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ज्या ज्या पालकांनी आपल्या मुलाचं ऍडमिशन पैसे देऊन केले ना, मी त्या सगळ्यांची यादी बनवतो. आपण त्यांना आमंत्रण पाठवू आणि बोलवून घेऊ. होय, मग तर खूप साऱ्या आमंत्रण पत्रिका छापाव्या लागतील. त्या कोण छापणार? हॉल बुक करू तर डेकोरेशन कोण करणार? आमंत्रण पत्रिका द्यायला जावं लागणार. मग हे सगळं कोण करणार? अरे बाबा, सगळेजण प्रश्नच विचारत बसले तर मग काम कोण करणार? अरे काम आपापसात वाटून घ्या. हो ओके ओके, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. सर्वांना कामं वाट. अय्यर, तू हॉलचं मॅनेजमेंट सांभाळायचं. नो प्रॉब्लेम. तुझी मदत अब्दुल आणि टप्पू सेना करेल. ओके. येस सर. हा मेहता साहेब, हा आमंत्रण पत्रिकेवर जे काही लिहायचंय ना ते तुम्ही बघून घ्या. डन. आणि सोडी, तू कार्ड छापून घ्या. ओय, मी छापून वाटून सुद्धा येईन. पत्रिका वाटायचं काम आपण सगळे मिळून करू. बरोबर आहे. मग यात भिडे तू काय करणार? आराम. जेठालाल, मी सुपरविजन करणार. मी बघणार की प्रत्येक काम वेळेवर होत आहे की नाही होत आहे. बरं, मुकादम. हा हा? ते सगळं ठीक आहे भिडे, पण हो, एक महत्वाची गोष्ट, या कार्यक्रमाचं संचालन मी करू शकणार नाही. का? असं कसं? कारण हा खरे ओळखतो ना आम्हाला, त्याच्या समोर आम्ही जाऊ शकत नाही.
बरोबर आहे. मेहता साहेब तुम्ही संचालन नाही करणार तर मग कोण करणार? आता तर अरे अजून कोण करणार? काय आहे यार भाऊ, बबिताजी आहे ना, बबिताजी करणार. बबिताजी यावेळी संचालन तुम्ही करा. नाही 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 मला नाही बबिताजी तुम्हीच करा ना संचालन. तुम्ही इंग्रजी खूप छान बोलता. ते दाणे फुटतात ना, ते पॉप 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 पॉपकॉर्न फुटतात ना, असं पटपट पटपट तसं इंग्रजी बोलता. हो बबिताजी प्लीज. हा करा ना बबिताजी प्लीज. खरी इम्प्रेस हो. हे फाईन. म्हणजे तुम्ही इतकं बोलताय तर फाईन. मी करते मस्त मस्त कमालच झाली. वा वा छान. मला माहिती, मी करणार. आता येणार मज्जा. 17 तारखेला आपण सगळे मिळून आय एम खरेची इतकी स्तुती करणार की त्याचे डोळे लाज वाटून जमिनीपर्यंत येतील. हा पण मला तर टेन्शन होत आहे की आपली ही गांधीगिरी मिस्टर खरेवर परिणाम करणार की नाही. तो खूपच अति शहाणा माणूस आहे. अरे माझा गांधीजींच्या विचारांवर पूर्ण विश्वास आहे. आपण नक्कीच सफल होऊ. गणपती बाप्पा, जसं बापूजी बोलताय तसंच होऊ दे बाप्पा. अगदी बरोबर. अरे भिडे, आता काळजी करून काहीच अर्थ नाही आहे भाऊ. आपण इथवर आलो आहोत, आता पाठी जायचा प्रश्नच नाहीये. जिंकू किंवा मरू. बरोबर आहे, बरोबर आहे. चला चला सगळे सुरू व्हा. आमंत्रण पत्रिका छापा, पोस्टर छापा, जाहिरात दे पोपटलाल. नक्कीच. अख्ख्या शहरात सगळ्यांना समजलं पाहिजे की 17 तारखेला आय एम खरेंचा सत्कार समारोह आहे. हा हॅलो प्रिन्सिपल साहेब, मी आत्माराम तुकाराम भिडे बोलतोय, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. ते मी तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय. तुमच्या MK गांधी कॉलेजचे जे ट्रस्टी आहेत ना, आय एम खरे, त्यांचा आम्ही सत्कार समारोह आयोजित केलाय वीर सावरकर हॉलमध्ये 17 तारखेला. हा ओके ओके, थँक्यू. हा आता आपल्या एरियातील नगरसेवकाला फोन करतो. कायम खरेचा सत्कार होतोय. खूप छान गोष्ट आहे. मी येणार, नक्की येणार आणि बोलणार. यापुढे आमच्या सारख्या नेताचा सत्कार करा. ओ खुराना साहेब, हे तुमच्यासाठी खास आमंत्रण आहे. 17 तारखेला वीर सावरकर हॉल. ओ एकदम वेळेत पोहोचा बरं का. अरे वा, MK गांधी कॉलेजचे ट्रस्टी मिस्टर खरेचा सत्कार. हो ना. या कॉलेजमध्ये तर माझ्या मुलांनी सुद्धा ऍडमिशन घेतलं. अरे वा वा, खूप छान. नक्कीच येणार आम्ही. ओ स्वागत आहे तुमचं. वेळेत भेटूया खुराना साहेब. चला सत श्री अकाल. सत श्री अकाल. हाय डीना, विसरू नकोस हा. 17 जुलै वीर सावरकर हॉल. ओके ओके बाय. पप्पा आणि आजोबा, आम्ही सगळ्या शाळेत आणि कॉलेजेसमध्ये खरे सरांचे सत्कार समारोहाचे पोस्टर लावले आहेत. होय होय. मी माझ्या वृत्तपत्रात सत्कार समारंभाची जाहिरात छापून टाकली आहे. व्हेरी गुड. वा, मला सुद्धा जितक्या आमंत्रण पत्रिका दिल्या होत्या त्या अगदी प्रेमाने वाटल्यात मी. 17 तारखेची हॉलची बुकिंग झालेली आहे आणि डेकोरेशनचं काम सुद्धा सुरू झालं आहे. अरे वा, आता येईल मजा. आता हा आय एम खरे सगळ्या बाजूने घेरला गेलाय. येस. आता हा जर आपल्या समारंभात आला नाही ना तर त्याचंच नाव खराब होणार आहे. अगदी बरोबर मेहता साहेब. इतकंच नाही तर ते सेटिंग भाऊ सारखे काही लोक ज्यांना त्याचं खरं रूप माहित आहे, ते सुद्धा या सत्कार समारोहाची बातमी ऐकून विचारात पडले असतील की आय एम खरेचा सत्कार समारोह मुळात का बाबा. भाई वाचलं. 17 तारखेला आपल्या खरे साहेबांचा सत्कार होतोय. अरे तेच तर मला कळत नाहीये की खरे साहेब असं का करताय. म्हणजे निर्लज्जपणाची पण हद्द असते. इतके पैसे खाल्ल्यानंतर माणूस आपला सत्कार करून घेतोय. काय आपलं तर चालू दुकानावर शटर पडलं ना. दुकान बंद झालं तरी चालेल, पण चुकून आपण जर फसलो तर प्रॉब्लेम होईल. या विषयावर खरे साहेबांशी चर्चा करावीच लागेल. चल. हो हो, 17 तारीख. करेक्ट. 17 तारखेला माझा सत्कार होणार आहे. हो हो हो, थँक्यू सो मच. अरे देवा,
माझा सत्कार होणार आहे ही बातमी तर आगीसारखी पसरली आहे. आता तर जावंच लागणार. पण तिथे जाऊन मी बोलायचं तरी काय? मी कधीही कुठलं चांगलं काम नाही केलंय. कॉलेजच्या ड्रामा टीचर कडून एखादं भाषण लिहून घेतो. अरे खरे साहेब कसे आहात? तुम्ही लोक इथे कसे? तुम्हाला मी मनाई केली होती ना. इथे या, इथे या. सर इथे सर या ऐका ना. सर. इथे या. आतमध्ये या. अहो अरे सर पण आतमध्ये या ना. अरे आतमध्ये या मग बोलू. हा बोला. काय आला? अहो सर आम्ही ते खाली वाचलं बाहेर तुमच्या सत्कार सोहळ्याचं म्हणून तुमचं अभिनंदन करायला आलोय. कसं वाटतंय सर तुम्हाला? एकदम खोटी स्तुती ऐकून. नको विचारू सेटिंग, नको विचारू. डोकं फिरलंय माझं. 24 तास चांगला असण्याचा अभिनय करावा लागतोय मला. झोपे सुद्धा पुष्पगुच्छ दिसतायत. अशी अवस्था झालीये की छोटस खोटं बोलायला सुद्धा भीती वाटते. जर कोणी मला पकडलं तर? आता तुम्ही लोक जा. जर तुम्हाला कोणी बघितलं ना तर मी अडचणीत यायचो. बस क्या सर. आधी आम्हाला बघून तुम्ही किती खुश व्हायचात आणि आता कसं टेन्शन मध्ये आला आहात. अरे टेन्शन नाही घेणार तर काय करणार? कोणालाही माझ्याबद्दल खरं माहिती नाहीये ना. या कॉलेजचे दुसरे ट्रस्टी, मॅनेजमेंट, प्रिन्सिपल सर्वांना मी अंधारात ठेवलंय. जर का सर्वांना कळलं की खरे ऍडमिशनचे पैसे खातो तर आता जे लोक माझी स्तुती करतायत ना ती लोक चपलीने मारतील मला. चपलीने. सर चप्पल तर आपल्या धंद्यावरती पडलीये. तुम्ही तर मस्त अशी प्रामाणिकपणाची मूर्ती बनून बसलात. त्यामुळे आता MK गांधी कॉलेजमध्ये कोणी ऍडमिशन करायला येतच नाहीये. काय सर आपला धंदा एकदम ठप्प झाला सर. आम्ही तर एकदम बेकार झालो ना सर. तुला तुझ्या पैशांची काळजी आहे ना. घाबरू नको. मी आहे ना इकडे. म्हणजे बस. हो ड्रायव्हर, गाडीमध्ये जी बॅग आहे ना ती घेऊन पटकन कॉन्फरन्स रूम मध्ये. हो पटकन ये. हे काय सर? अगोदर तू मला हे सांग की तू सर्वात जास्त कोणावर प्रेम करतोस? काय? माझ्या आईवर सर. माझ्या आईने मला खूप मेहनत करून मोठं केलंय. माती सुद्धा उचलली आहे माझ्या आईने. तर बस आता आपल्या आईची शपथ घेऊन सांग की तू इथे कधीही परत येणार नाही आणि कधीही कुठेही माझं नाव घेणार नाही. माझ्या प्रतिमेवर डाग लागता कामा नये. ठीक आहे तुझा. या 10 लाख रुपये हे सगळं तुमच्यासाठी आहे. पण अगोदर तू आपल्या आईची शपथ घे की तू मला कधी भेटणार नाहीस आणि कधी कोणाला माझ्याविषयी सांगणार नाहीस. ठीक आहे सर. मी माझ्या आईची शपथ घेतो. यापुढे माझ्या ओठांवर तुमचं नाव नाही येणार. सर जर तुम्ही हो म्हणत असाल तर आम्ही येऊ का तुमच्या सत्कार समारोहात? फक्त टाळ्या वाजवणार, काय बोलणार नाही. नाही नाही तिथे यायची काही गरज नाही. बस काय सर, सेटिंग भाऊनी आपल्या आईची शपथ घेतली आहे. सेटिंग भाऊ एक वेळ मारतील पण त्यांच्या ओठांवर तुमचं नाव नाही येणार. ठीक आहे, पण जर आलात तर लपून या. कोणालाही कळता कामा नये की तुम्ही लोक आला आहात. आता तुम्ही जरा जा. मला सत्कार सोहळ्याची तयारी करायची आहे. ऑल द बेस्ट सर. सांभाळून जा. कोणी बघता कामा नये. जोवर हा सत्कार सोहळा काय पार पडत नाही मला काही झोप लागायची नाही. तुम्ही काय करताय टपूचे पप्पा? काय? अरे सकाळी लवकर उठायचंय तर रात्री लवकर झोपायला हवं ना. माझं म्हणणं हे की तुम्ही जागे का आहात? झोपा ना. का? अरे विसरलात उद्या 17 तारीख आहे. खरे साहेबांचा सत्कार करायचा आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी सकाळी लवकर उठून हॉलवरती सुद्धा पोहोचायचंय.
आता सकाळी लवकर उठण्यासाठी लवकर झोपायला तर हवं ना. होय होय होय, सॉरी सॉरी सॉरी. चला झोपून जातो. झोपा. आहा. टपूचे पप्पा, एक गोष्ट सांगू? काय? मला तुमचा खूप अभिमान वाटतो. का? असं काय केलं मी? बोला, असे किती लोक आहेत जे अन्याय विरुद्ध आवाज उचलतात? काही लोक तर भ्रष्टाचारात सामावून जातात. काही लोक भ्रष्टाचार बघून डोळ्यांवरती चष्मा घालतात. पण तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही तर भ्रष्टाचाराचं पेतळ उघडं करायचं ठरवलं. अन्याय विरुद्ध लढायचं ठरवलं. ही खूप मोठी गोष्ट आहे टपूचे पप्पा. तसं नाही आहे दया. अन्याय विरुद्ध प्रत्येक व्यक्ती लढाई करू इच्छितो, पण प्रत्येकाची काही ना काही मजबुरी असते. काही लोकांजवळ वेळ नसतो, काही लोकांजवळ शक्ती नसते, कोणी परिवाराच्या जबाबदारीखाली दाबला गेला असतो. पण अन्याय विरुद्ध प्रत्येकाला लढायचं असतं. तरीही टपूचे पप्पा, तुम्ही अन्याय विरुद्ध आवाज उचलात हे मला खूप आवडलं. मी तर नेहमी देवासमोर एकच प्रार्थना करते. काय? हेच की येणारे 7 जन्म काय तर 700 जन्मासाठी नवरा म्हणून मला तुम्हीच हवे आहात. आणि भाऊ? सुंदर. सत्यानाश. काय? सत्य करणार विनाश. उद्या आपलं सत्य ते खरेच्या भ्रष्टाचाराचा विनाश करणार, असं बोललो मी. चला चला झोपून घेऊया, सकाळी लवकर उठायचं आहे. हा हा. गांधीगिरी जिंदाबाद. गांधी बापू अमर रहे. गुड. अरे झोप ना आता बाबा. गुड नाईट साठी काय परत उठते आहेस? झोप. आता मला सगळ्यांना गोळा करावा लागणार आहे नेहमीप्रमाणे. मी म्हणत होते ना, वेळ आहे अजून. अगं काय वेळ आहे माधवी? 8:30 तर वाजले ना. भिडे अंकल, हे बघा आले. भिडे अंकल किती उशीर केलात? आपल्याला जायचं ना हॉलवरती. हा बघ. अरे बाबा मला काय सांगतोस? मी केव्हापासून रेडी आहे. तुझे बाबा कुठे आहेत? त्या सुद्धा उशिरा नेहमीप्रमाणे. नाही नाही भिडे अंकल, पप्पा तर केव्हापासून रेडी आहेत. आता येतच असतील. पण आले नाही आता अजून. हा, ते बघा, उद्याचं आले. ते. अहो, हा, बघा, Good morning. Good morning. अरे आत्माराम, बाकी सगळे कुठे आहेत? हो भिडे, तू सगळ्यांना वेळ दिली होतीस ना. पोपटलाल, मी सगळ्यांना वेळ कळवली होती 8:30ची. तिथे बघ नोटीस बोर्डवर लिहिलंय मी. पण तरी सगळे उशिराच येणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मेहता साहेब आले, त्यांना माहित असणार जेठालाल कुठे आहे. अरे अय्यर भाऊ, मेहता साहेबांना काय विचारता? ते काय सांगणार? ते जेठालालचे मित्र आहेत, सेक्रेटरी नाही. सेक्रेटरी तर तू आहेस ना भिडे, तुला माहित असलं पाहिजे. पोपटलाल, मी सोसायटीचा सेक्रेटरी आहे, जेठालालचा नाही. हो, मग जेठालाल सुद्धा सोसायटीत राहतो ना. अरे पोपट, नाही तुझ्याशी वाद घालून काही फायदाच नाही. अरे बाबा, कुठल्या मुद्द्यावर वाद चाललाय भिडे मास्तर? आज तर आपण चांगल्या कामासाठी चाललो भिडे मास्तर. डॉक्टर हाती, आपल्याला 8:30 वाजता हॉलवरती पोहोचायचं होतं आणि जेठालालचा आता पता सुद्धा नाहीये. बोला. मग तारक समजावा ना. अरे बाबा, तुम्ही जेठालालची का वाट बघताय? का? कारण मी आणि जेठालाल असंही सर्वांसमोर हॉलमध्ये येऊ शकत नाही. हो. तुम्ही लोक जा, आम्ही मागावून येतो. हो बरोबर आहे. पण मेहता साहेब, सोडी तर गाडी घेऊन आलं नाही, मग आम्ही जाणार कसं? भाऊ, माझं रोशन बरोबर बोलणं चालेल. तू गाडी घेऊन यायचंच असेल. खूप छान. बरोबर. कमाल आहे, तिथे सगळे पाहुणे आले असतील. सत्कार सोहळा आपणच आयोजित केलाय आणि आपणच उशिरा गेलो तर कसं वाटेल? एक काम करूया भिडे, तू, मी, अय्यर आणि अब्दुल पुढे जाऊया आणि सगळी तयारी करून ठेवूया. तुम्ही सगळे पाठीमागून या. हो, हे करेक्ट. ठीक आहे, तुम्ही लोक जा. पपड अंकल, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. हो, एक मिनिट. जाता जाता देवळात जाऊन या हा सगळेजण. अगं म्हणजे काय? नक्की हा. सगळं काय लवकर या. ऑल द बेस्ट. आई आशीर्वाद दे की आज आम्हाला यश मिळो. असं समज की आज आमची परीक्षा आहे. नाही तर काय आहे, ते खरे साहेब आहेत ना, आज त्यांचा सत्कार समारोह दया. आहे. तर आई आई होय होय, प्रॉब्लेम नाही. तू शांतपणे आईशी बोलून घे. आम्ही जाऊन आलो. आई आई, हे बघ आम्हाला उशीर होतोय. मी नंतर फोन करू. बाय. ते आईचा
पॉपकॉर्न होता ती काय ना आज खूप मोठा दिवस आहे ना तर आईचा आशीर्वाद घेणं खूप हो गरजेचं आहे. नक्की घेतलाच पाहिजे. जेठ्या तयार आहेस? हो बापूजी रेडी, तयार तयार. मी सुद्धा बापूजींचा आशीर्वाद घेतो. बापूजी आशीर्वाद द्या की आज काहीही करून त्या खरेचा हृदय परिवर्तन होईल. हो हो होणार होणार नक्की होणार मला पूर्ण खात्री आहे. बापूजी खरे साहेबांचं आज हृदय परिवर्तन झालं ना तर कितीतरी हुशार मुलांना न्याय मिळेल. माताजी आम्हाला साथ द्या. हा, आम्ही जे काही आज करायला जात आहोत ते लोकांच्या भल्यासाठी करतो आहोत. आम्हाला आशीर्वाद दे प्लीज. चांगल्या कामामध्ये परमेश्वर नेहमी आपल्या सोबतच असतात. चला चल. अरे कॉलेजच्या ड्रामा टीचर कडून भाषण लिहून तर घेतलं, पण सर्वांसमोर बोलायचं कसं? जे मी केलंच नाही ते मी बोलणार कसं काय? खरे खरे वाटते प्रॅक्टिस करावी लागणार. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही लोकांनी मला जो मान दिलाय त्याला मी अजिबात पात्र नाहीये. अरे हे मी काय वाचतोय? ओह सॉरी 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 सॉरी. तुम्ही लोकांनी जो मला मान दिलाय त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. बेमानी माझ्या रक्तात आहे. नाही 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 नाही. खरे प्रामाणिकपणा माझ्या रक्तात आहे. हे देवा, अरे जर का सर्वांसमोर असं काय मी बोललो ना तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. अरे हे काय केलंय? का हो म्हणालो मी? प्रामाणिकपणाचा असा ठप्पा लागलाय ना की 2 ऍडमिशन करायचे होते ते सुद्धा राहिले. अरे खरे जो कोणालाही नाही घाबरे तो स्वतःला का घाबरे? चला मी तयार आहे. हा सुमित नाही आला अजून. सुमित हो आई, मी तयार आहे. बाबा मी आलो. बाबा मी तुमच्यासाठी खूप खुश आहे. आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आज तुमच्या बाबांच्या आत्म्याला खूप आनंद मिळणार आहे. ते वरून नक्कीच बघत असतील. बाबा तुम्ही माझे हिरो आहात, हिरो. आणि जेव्हा तुमचा सत्कार होणार ना तेव्हा मी खूप जास्त टाळा वाजवणार. मला तुमचा अभिमान आहे बाबा. अच्छा 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 अच्छा. माझ्या कुटुंबाला जर कळलं की हे सगळं काही खोटं आहे तर सर्वात आधी तेच मला चपलीने मारतील. देव करो की वाटेत माझी गाडी पंक्चर झाली जेणेकरून मी हॉलवर पोहोचणारच नाही. आता कोण आलंय? जरा बघ रे बघ. हो हो बाबा. नमस्ते नमस्ते. नमस्कार मिस्टर खरे तयार आहे? हो तयार आहे. या या. हो तयार आहे. चल चल चल. प्लीज कम. बाकी सगळं ठीक? अगदी मजेत. हो सत श्री अकाल जी. सत श्री अकाल. सत श्री अकाल. सत श्री अकाल. नमस्कार आम्ही तुमच्यासाठी गाडी घेऊन आलोय. अरे गाडी घेऊन यायची काय गरज होती? आम्ही स्वतः आलो असतो ना. ओ नाही नाही, तुम्ही आमचे खास अतिथी आहात. तुम्हाला त्रास कसा काय देणार ना? होय समजा की सत्कार सोहळ्यात जाताना तुमची गाडी खराब झाली किंवा विचार करा सत्कार सोहळ्यात जाताना तुमची गाडी पंक्चर झाली तर तुम्ही येऊ शकणार नाही ना. आणि तुम्ही न यावं असं आम्हाला वाटत नाही. होय सगळे तुमची तिथे वाट पाहतायत. चला चला आमच्या सोबत पटकन चला. चला परत कसला विचार करताय? जेव्हापासून तुमची प्रशंसा सुरू झाली ना तुम्ही खूप विचार करायला लागला. चला बाबा चला ना, आपल्याला उशीर होतोय. हो चला 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 चला. चला. हो, चला चला, जाऊया या आपण. माझ्यासोबत. हो, चला, चला या. येतोय. चला चला. हो, हो. चला आता जे होईल ते बघून घेऊ. या, या. आलो या, आलो. या. चला 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 बाबा, आलो, चला आलो. लेट्स गो. ये अब्दुल सगळे आले. सगळे आले? हा या. अरे, सगळी कामं नीट झालीत ना? काय राहिलं तर नाही ना काही? हो हो सगळी कामं नीट झाली आहेत. फर्स्ट क्लास. अरे आला तुम्ही. चला चला आतमध्ये जा. अरे प्रगती महिला मंडळाने आयोजित केलेला कार्यक्रम आहे आणि तुम्हीच उशिरा येता. चला आता जा लवकर. हो हो बरं बिल मास्तर, आपण सगळ्यांनी ज्या ज्या लोकांना आमंत्रण दिलं होतं ते सगळे आले? हो सगळे आले. ओनली आय एम नॉट देअर. म्हणजे आय एम खरे नाही आले, म्हणजे ते येत आहेत. हा काही हरकत नाही. चला आज जा, जा, जाऊ. जा. चला. वा 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 खूप छान
छान तयारी झाली आहे हा. अरे आला तुम्ही सगळे या 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 अरे हॅलो बघा ना तयारी परफेक्ट वा वा मस्त खूप छान परफेक्ट आहे सगळं सपूस आहे ना. वाव व्हेरी रिअलिस्टिक हो व्हेरी नाईस सुरेख मस्त केलंय ना केलंय या या छान सजावट केली. या या हो, बाबूजी. या बाबूजी. वा. भिडे मास्तर तयारी चांगली आहे. हो हो तुम्ही खरंच छान सजवलंय. जोरदार तयारी केली. आता खेळ खराखरीचा होणार. खरा खरे काय कच्च्या कैरीचं? अरे कच्ची कैरी नाही हाती भाऊ, खरा खरी म्हणजे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी. अगदी बरोबर आहे. म्हणजे तडाफडीचा होणार. धमाल होणार आज. आज कांदेगिरी करायला मजा येणार. ऐका ऐका सगळं तयार आहे ना? हो. सोडी अंकल खरे सरांना घेऊन आले आहेत. हो 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 आले सुद्धा. बबिताजी तुम्ही संचालनाला सुरुवात करा. ओके पोपटलाल, कोमल वहिनी आणि माधवी वहिनी म्हणजे माधवी, तुम्ही सगळे जाऊन खरेला घेऊन या. बाकी आम्ही उरलेले आम्ही आपापल्या जागेवर बसतो. हा? चला, या, या, या. चला. गुड मॉर्निंग बंधू आणि भगिनींनो. आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता आलाय. आपण ज्या महापुरुषाचा सत्कार करण्यासाठी जमलो आहोत ते म्हणजे मिस्टर आय.एम. खरे इथे आलेले आहेत. आता काहीच क्षणात ते तुमच्या समोर उपस्थित होतील. खूप छान अरेंजमेंट झाली हो ना. आले 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 या हो, या या या, या, वेलकम वेलकम Welcome. या 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 वेलकम. हे बघा या नमस्ते नमस्ते या या थँक्यू सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू थँक्यू. खरे साहेब, प्रगती महिला मंडळाकडून तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू या थँक्यू या थँक्यू. या या, या 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 चला चला वेलकम. हो अभिनंदन खरे साहेब अभिनंदन. हो, पत्रकार पत्रकार कसे आहात? चला जरा फोटो काढून घेऊया. थँक्यू थँक्यू. सर मला ओळखलं, मी पत्रकार पोपटलाल. अरे तुम्हाला कसं काय विसरू शकतो मी पोपट भाऊ. हे सगळं तुमच्यामुळे सर घडतंय. पण खरंच हा तुम्ही अप्रतिम इंटरव्ह्यू छापला होता. थँक्यू खरे साहेब, पण हे तर काहीच नाहीये. आता तुमच्या आयुष्यावर मला एक वेगळं स्पेशल एडिशन छापायचंय. अरे नको 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 अहो इतकंच खूप झालंय मला. नाही नाही नाही, तुम्ही असं नाही बोलून नाही चालणार. अहो लोक मेल्यानंतर अमर होतात. आम्ही तुम्हाला जिवंत असताना अमर करू. काय या ना सर आतमध्ये या चला चला या प्लीज या ना. हा, ए जरा या या हा, आलो या, आलो या, चला 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 थँक्यू थँक्यू हा मी चला सॉरी सॉरी. वाट बघायची वेळ आता संपली आहे. आपल्या सर्वांचे लाडके आई सरस्वतीचे भक्त मिस्टर ईश्वर महादेव खरे आलेले आहेत. प्लीज जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आय.एम. खरे यांचं. या या नमस्कार वेलकम. आय एम खरे यांचा विजय असो. इतके सगळे लोक बापरे काय बोलावं काही कळत नाही. माझं कोण भांड नको फोडायला, नाहीतर टाळ्यांच्या जागी चपला खाव्या लागतील. आम्ही ऑडियन्स मध्ये जाऊन बसतो. हं, चल सुमित बाळा. नाही नाही तुम्ही स्टेजवरच बसा प्लीज. आम्हाला तुमचा सुद्धा सत्कार करायचा आहे. कारण यशस्वी माणसाच्या मागे त्याच्या संपूर्ण परिवाराचा हात असतो. हो एक
एक मिनिट हा. हे घ्या. थँक्यू थँक्यू. आणि हे तुमच्यासाठी. थँक्यू. खरी साहेब, तुम्ही यांना तर भेटलेलेच आहात. ह्या आमच्या प्रगती महिला मंडळाच्या प्रमुख आहेत दयावहिनी. आणि हे बापूजी आहेत आमचे प्रेरणास्रोत आणि मार्गदर्शक. नमस्कार. नमस्ते. काही कळत नाहीये की लोक वेडे झालेत की आपण स्वप्न बघतोय. किती टाळ्या वाजवतात सगळे. ह्या सगळ्यांनी तर खरे साहेबांना महान बनवला. गपचूप बस आणि तमाशा बघ फक्त, कळलं ना? आपण इथे फक्त एका गोष्टीसाठी आलोय की आपल्याला बघायचं की खरे साहेब काय करतात ते. कारण आपण ना शपथ घेतलीये की खरे साहेबांचं नाव नाही घ्यायचं. पण खरे साहेबांनी आपलं नाव घेतलं तर स्वतः चांगलं बनायच्या नादात आपली विकेट घेता कामा नये. हो रे, तुझं बोलणं योग्य आहे रे. मेहता साहेब, वीर सावरकर हॉल पोचलो. युद्धभूमी आली जेठालाल. तयार आहे बाहुबली? होय महाबली. ठीक आहे, आता गपचूप आतमध्ये जाऊया आणि आयम खरेचा तमाशा बघूया. प्लॅन सगळा लक्षात आहे ना? अगदीच. वेळ येताच अशी धमाकेदार एंट्री घेऊ आणि मग अशा वार्ता करू की आयम खरेची झोप उडाली आणि पाहिजे. झोप तर गोकुळधाम रहिवाशांची सुद्धा उडणार, कारण त्यांना माहित नाही की आपण आज काय बोलणार. अरे हा. झटका लागेल, झटका. हा. जाऊया. चला. आता आपण ह्या सत्कार समारोहाची सुरुवात करूया. ही जागा छान आहे मेहता साहेब. इथून आपल्याला सगळं दिसतंय, पण कोणीही आपल्याला बघू नाही शकणार. हो हो, कोणीच नाही. मी आपले प्रमुख पाहुणे मिस्टर आय एम खरे साहेबांना विनंती करते की त्यांनी आई सरस्वतीच्या चरणी दीप प्रज्वलित करून ह्या सत्कार सोहळ्याची सुरुवात करावी. या सर. होय होय होय. हद्द झाली, हद्द झाली. अरे पण का इतकं चांगलं तर बोलल्या अरे बबिताजी. बबिताजी बद्दल कोण बोलतंय जेठाला? मग अरे आता बघ ना भाऊ, ज्या माणसाच्या कर्तृत्वामुळे इतक्या हुशार मुलांचं आयुष्य खराब झालं, काळोखात गेलं, तो आई सरस्वतीच्या चरणी दीप प्रज्वलित करायला जातो. कळयुग आहे मेहता साहेब. बस यालाच म्हणतात कळयुग. दयावहिनी, दीप प्रज्वलित होतच नाहीये. गाडी विजतेच आहे. हा दिवा लागत का नाहीये? कमाल आहे. हा दिवा लागत का नाहीये? आई सरस्वती रुसल्या तर नाही येत का? समय पेटणार तरी कशी? आई सरस्वतीच्या देवळात इतकं खोटं काम जे केलंय. अगदी बरोबर. कदाचित मी इतकी जास्त वाईट कामं केली आहेत म्हणूनच ही पणती पेटत नाहीये. ही पणती जर नाही पेटली ना तर सर्वांसमोर माझी इज्जत मात्र जाणार. आता आपण ह्या सन्मान समारंभाचा प्रारंभ करूया. मी आपला चीफ गेस्ट मिस्टर आय एम खरेजींना रिक्वेस्ट करते की त्यांनी आई सरस्वतीच्या चरणी दीप प्रज्वलित करून ह्या सन्मान समारंभाचा प्रारंभ करावा. तुम्ही अजून एकदा प्रयत्न करा ना. अरे नाही नाही, इथे बापूजी मोठे आहेत ना, यांच्या हाताने दिवा पेटवला पाहिजे. बापूजी प्लीज तुम्ही या आणि दिवा पेटवा बघू. हो बापूजी, तुम्ही या ना प्लीज.
बापूजी वा. वाजवा टाळ्या पण आवाज नका करू. तू पण हो द्या. जय सरस्वती माता. अरे हा तर चमत्कार झाला. खरे सरांनी दिवा पेटवायचा प्रयत्न केला तर दिवा नाही पेटला आणि बापूजी आले तर एकाच काडीत दिवा पेटला. आज हा दिवा जो आपण प्रज्वलित केलेला आहे तो ज्ञानाचा दिवा आहे, साक्षरतेचा दिवा आहे. आणि जोपर्यंत या दिव्याचा प्रकाश अबाधित असेल या जगामध्ये कधीच अंधकार होणार नाही. खूपच छान. आणि आपण सुद्धा या दिव्याला कधीच विझू द्यायचं नाही. करेक्ट. बापूजी काय खरेजी? हो कधीच याला विजू देणार नाही. गुड. क्या बात है. सर तुम्ही बसा. हो चालेल. आपले चीफ गेस्ट मिस्टर IM खरे यांचं जितकं पण कौतुक केलं जाईल ते कमीच आहे. आपल्या सगळ्यांसाठी हे खरंच एक आदर्श उदाहरण आहे. कित्येक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं अशा महान व्यक्तीसाठी आमच्या प्रगती महिला मंडळाच्या प्रमुख दया वहिनीने एक स्पेशल आरती तयार केली आहे. ओ हो माझी भोळी भाळी दया महिला मंडळाची प्रमुख बनून गेली आहे. वा. प्लीज गिव्ह अ बिग हँड फॉर दया वहिनी. अरे वा दया वहिनी. सर या ना. अरे सर यू डिझर्व इट. प्लीज यू हॅव टू कम. आरतीची यावंच लागेल तुम्हाला. हो सर प्लीज. अरे या सर या ना प्लीज. ओके. या. आरती उतरवायची गरज नव्हती. हे जरा थोडं जास्तीच होतंय आता. या ना तुम्ही या ना खरे साहेबजी. या ना तुम्ही या ना खरे साहेबजी. समान समारंभात तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे. या ना तुम्ही या ना खरे साहेबजी. तुमच्या मनात नाही कोणाचीच भीतीची. तुमच्या येण्याने पृथ्वी झाली पावनजी. तुम्ही दिलं ऍडमिशन पैसे घेऊन जी. काय काय हे काय बोलताय तुम्ही? पैसे घेऊन? बघितलं जेठालाल, शाल मध्ये लपटून चप्पल मारली दयावहिनीने. खूपच हुशार आहेत. थँक्यू. आपल्याला तर हे कळत नाहीये की खरे सरांचा सन्मान होतो इथे की त्यांना बदनाम केलं जातंय. मी खरं तर मला असं म्हणायचं होतं की तुमच्या येण्याने पृथ्वी पावन होऊन गेली आहे आणि तुम्ही ऍडमिशन दिलं पैसे घेतल्याशिवाय. पण ते थोडं ते बाकी तुम्ही तर महानच आहात साहेब. खरं थँक्यू. तुमच्या तेजाने पूर्ण कॉलेज उजळून गेलंय. अरे वा. अरे तुम्ही तर अरे टाळ्या नका वाजवू. अरे कोण वाजवतंय? आवाज नाहीये, अंदाज आहे फक्त. अरे पण का वाजवायची आहे? सोडा ना. फक्त अंदाज पण का दाखवायचा आहे? बसा ना भाऊ शांतीनी. तसं तर प्रत्येक सन्मानित व्यक्तीला फूल, शाल आणि नारळाने सन्मानित केलं जातं. पण आपले खरे सर विद्येचे उपासक आहेत. म्हणून आमचं महिला मंडळ त्यांना पुस्तक देऊन सन्मानित करणार आहे. ही लोक मला पुस्तकं देत आहेत. मी कधी आयुष्यात पुस्तकाला हात सुद्धा लावला नाही. माधवी वहिनी, अंजली वहिनी, प्लीज डू द ऑनर्स. खरे साहेब यू डिझर्व इट. खरे सर हे तुमच्यासाठी. सत्याचे खरे प्रयोग म्हणजे सत्याचे प्रयोग तुम्हाला तर माहितच असेल. अरे थँक्यू. आणि ही भगवद्गीता. तसं तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचलं असेल, पण आमची इच्छा आहे की तुम्ही परत हे पुस्तक वाचा. थँक्यू व्हेरी मच. वा, खूपच मस्त.
सर्वांना माझा नमस्कार. आपले आजचे आदरणीय पाहुणे श्री खरे साहेबांबद्दल मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. ह्यांचं नाव आहे, म्हणजे यांचं पूर्ण नाव आहे ईश्वर महादेव खरे. म्हणजे नावात आहे देव आणि आड नावात खरेपणा. खरे सरांची कार्ये यांच्या नावापेक्षाही मोठी आहेत. यांच्यामुळे बरीचशी मुलं डॉक्टर्स, इंजिनियर्स बनली. आम्हाला आनंद आहे की तुमचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली. हो, थँक्यू. आता आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. खरे साहेब, आजच्या ह्या सन्मान समारंभात आम्ही असे काही पाहुणे बोलावले आहेत ज्यांचं व्यक्तिमत्व खरंच खूप महान आहे. त्यांना पण तुमच्याबद्दल काहीतरी सांगायचंय. वा, बबिताजी मस्त संचालन करतायत नाही? हा हा. जबरदस्त, मजा आली. सगळ्यात आधी मी MK गांधी कॉलेजचे प्रिन्सिपल मिस्टर शांतीलाल मेहताजींना इथे बोलावी इच्छिते. सर प्लीज. खरे साहेबांसारख्या महान व्यक्तीबद्दल काही सांगणं म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे. तरी सुद्धा मी खरे साहेबांबद्दल एवढंच सांगू इच्छितो की खरे साहेब जे काम करतात कदाचित तसं कोणीही करू शकणार नाही. हो 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 हो, बिचारे प्रिन्सिपल सर, त्यांना खरेचा खोटेपणा माहित नाही. कॉलेजला नंबर 1 बनवतात ह्या प्रिन्सिपल आणि प्रोफेसर सारखी लोक, आणि मलाई खातात ही खरे सारखी खोटी लोक. बरोबर आहे. जितके यांनी पैसे खाल्लेत ना तितकं कोणी खाऊ शकत नाही. करेक्ट आहे. मी प्रार्थना करतो की सगळ्याच कॉलेजेसमध्ये खरे सरांसारखे ट्रस्टी असले पाहिजे. अरे प्रिन्सिपल सर, असं नका बोलू. प्रत्येक कॉलेजमध्ये ह्यांच्यासारखे ट्रस्टी असले ना तर शिक्षण व्यवस्था खड्ड्यात जाईल. जर आम्ही कोणत्याही पद्धतीने खरे सरांच्या कामामध्ये आम्ही त्यांना मदत करू शकलो तर आमचं आयुष्य सार्थकी लागेल. बोला बोला बोला, काय बोलतायत हे? बाबा, यांना मदत केली तर दुसरं काही नाही मिळणार, पण अप्रामाणिकतेने कमावलेले पैसे मिळतील. बिचारे सरांना यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. थँक्यू शांतीलालजी, थँक्यू. हा. बस एवढंच. जय माता सरस्वती, जय हिंद. जय हिंद. नाउ आय वुड लाईक टू इन्व्हाइट मिस्टर आनंद प्रकाश जी. ते पण MK कॉलेजचे ट्रस्टी आहेत आणि खरे साहेबांचे वडील महादेव विष्णूजींचे पण खूप चांगले मित्र आहेत. त्यांना इथे येऊन खरे साहेबांबद्दल 2 शब्द बोलायचे. सर प्लीज कम. भिडे, मी माहिती काढलीये. हे एकदम सज्जन आहेत, खरे गांधीवादी. यांनी कधीच 1 रुपयाही नाही खाल्लाय. वा, अरे ही भोळी बाबडी लोक तर खरेचं कौतुक करत सुटली आहेत. यांना काय माहित की खरे किती नालायक माणूस आहे ते. नमस्कार, मला इथे बोलवण्यासाठी धन्यवाद. आता मी काय सांगू, खूपच खुशी होते जेव्हा कोणी महात्मा गांधीच्या सिद्धांताखाली काम करतं. ईश्वर महादेव खरेचे वडील महादेव विष्णू खरे प्रखर गांधीवादी होते. त्यांनी तर देशाच्या आझादीच्या लढाईत पण भाग घेतला होता आणि ह्या कॉलेजचं नाव MK गांधी कॉलेज त्यांनीच ठेवलं होतं. बरोबर बोलले हा? ते म्हणायचे, हरामाचा पैसा खाण्याऐवजी मी मरण स्वीकारेन. वाह, बिलकुल वडिलांसारखाच आहेस तू. बेटा ईश्वर, आज जर का तुझे वडील असते तर गर्व झाला असता त्यांना. तू अगदी तुझ्या वडिलांवर गेला आहेस. हो हो हो. खरंच आज तुमचे वडील जिवंत असते तर किती खुश झाले असते. अरे आज जर बाबा जिवंत असते तर आज त्यांना कळलं असतं की मी पैसे खाऊन ऍडमिशन देतो, तर कदाचित ते जिवंतपणीच गेले असते. नमस्कार. खरेला बघा, खरेला बघा.
हा भाऊ जेठालाल अंतरात्मा आतून तरी जागणारच हो नाही आता का? थोडी अंतरात्मा हलायला सुरू झाली वडिलांवर गेलेत. कटिंग हे खरे सर तर लोकांसोबत त्यांच्या वडिलांना पण धोका देत आहेत. आता मी आपल्या दुसऱ्या स्पेशल पाहुण्यांना बोलावू इच्छिते. जर का हे इथे नसते तर खरे साहेबांचा खरेपणा आपल्याला कळलाच नसता. कोण? माहिती नाही. काही दिवसांपूर्वी खरे साहेबांनी 2 लोकांना लाच घेण्याच्या आरोपात पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. तेव्हाच आम्हाला हे कळलं की खरे साहेब किती प्रामाणिक आणि सिद्धांतवादी आहेत. आणि या संपूर्ण घटनेला ज्या पोलीस ऑफिसरने त्यांच्या डोळ्यांनी पाहिलंय ते आहेत मिस्टर चालू पांडे. सो लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज वेलकम कायद्याचे रक्षक, प्रामाणिक मनाचे चालू पांडेजी. पांडेजी, कुठे आहात तुम्ही? कुठे राहिले चालू अंकल? मला काय माहित. चालू पांडेजी, आम्ही इथे तुमची वाट बघतोय. हे चालूजी पांडेजी येत का नाही येत? अरे ते नाही आले तर आपला पूर्ण प्लॅन फ्लॉप होऊन जाईल. अरे त्यांच्याशिवाय आपली एंट्रीच होऊ शकणार नाही ना. हो सोडी, तू पांडेजींना आमंत्रण तर दिलं होतंस ना? होय, मी स्वतः देऊन आलो होतो. त्यांना आपल्या प्लॅन बद्दल पण सांगितलं होतं. अच्छा, हो, मग का नाही आले? माहित नाही यार. सुनबाई, हा बापूजी. पांडे बेटाला आमंत्रण दिलं होतंस ना? हो हो बापूजी. कुठे राहिला तो? आय एम सॉरी मित्रांनो, असं वाटतंय पांडेजी आज इथे येऊ शकले नाहीत. मी इथे आहे. आले. आले आले आले. तुम्ही सगळे मला तिथे शोधताय आणि मी इथे तुमची सगळ्यांची वाट बघतो. बच्चन साहेब बिलकुल. आता मजा येईल. या. थँक्यू थँक्यू थँक्यू. पांडे बेटा, हं? ये. नाही नाही बापूजी, माझ्या वडिलांनी मला शिकवलं आहे की आयुष्यात कधीही शॉर्टकट घेऊ नकोस. आता मी वरती कसा येऊ? कुठून? शाबास शाबास, इकडून ये, इकडून. ओके थँक्यू. वा साहेब वा. किती उच्च विचार आहे. पांडे साहेब. अरे आता हा कुठून आला? याने जर काही गडबड केली तर? हॅलो हॅलो हॅलो. चालू चालू पांडे. अरे इन्स्पेक्टर चालू पांडे. मी आहे इन्स्पेक्टर चालू पांडे. जे कोणी करेल करप्शन त्याला पडतील फटके. बरोबर आहे, खूप मारतात फटके. ह्या ठिकाणी उपस्थित सगळ्या महानुभावांना माझा नमस्कार. खरे साहेब, तुमच्याबद्दल काय सांगू मी. तुम्हाला बघून माझी इच्छा होते की गोळी चालू. हवे तुमच्या सन्मानात. ओ रिलॅक्स. तुम्ही तर घाबरवू नका. आम्ही अशा गोळ्या नाही चालवू शकत ना, कारण की सरकार आमच्या प्रत्येक गोळीचा हिशोब मागते. कुठे चालवली, का चालवली आणि कोणावर चालवली, कोण वरती गेलं,
सगळा हिशोब आम्हाला ठेवावा लागतो. चालूजी पांडेजी पण खरे साहेब अगदी वेगळे माणूस आहेत. खरं सांगू तर हे ह्या जगातले नाहीच आहेत. बिलकुल. कमाल बघा यांचं. पैसे खायचं तर दूर, जे यांना पैसे द्यायला आले होते त्यांनाच अटक करून दिली. आणि कमाल बघा यांचा, नंतर त्या दोघांना माफ पण करून टाकलं. आहेत ना ह्या जगातले हे वेगळे माणूस. बापूजींना माफी मागावी लागली तेव्हा जाऊन माफ केलंय, असंच माफ नव्हतं केलं. हे नेहमी एक गोष्ट म्हणतात, पैसे खा आणि ढेकर पण नका घेऊ. असं म्हणणाऱ्या लोकांना शिक्षा द्या असं. ह्याने 2 लोकांना सुधारला आहे. माझी इच्छा आहे की त्या 2 लोकांनी या मंचावर येऊन तुम्हा लोकांसमोर स्वतःचे विचार प्रकट करावे. आणि ते 2 लोक आहेत जेठालाल आणि मिस्टर तारक मेहता. मेहता साहेब, आपल्या बॅटिंगची पाळी आली. आज तर अशी बॅटिंग करायची आहे की सगळे रेकॉर्ड्स तुटले पाहिजे. अरे बघ तू जेठालाल, एक एक बॉलवर छक्का मारूया. बिलकुल तयार आहेस? तयार. तयार बाहुबली. तयार महाबली. जेठालाल, तारक मेहता कुठे आहात बाबा? इथे इथे चालूजी पांडेजी, तुम्ही आम्हाला तिथे शोधतायत, आम्ही इथे आहोत. जेठालाल, माझा डायलॉग मलाच ऐकवतोय. कटिंग. हे तर तेच दोघे जे स्टिंग ऑपरेशन करायला आले होते. अरे आपलं तर डोकंच फिरतंय. आपल्याला काही कळतच नाहीये की हे चाललंय काय. या, कोणीतरी तुम्हाला भेटायला उत्सुक आहे. या या येतोय येतोय. येतोय येतोय. चला. या इथे या आणि तुमचे विचार प्रकट करा. यानं कुठे इकडे घेऊन आले? जर याने काही वेडावाकड बोलून टाकलं तर सगळ्यांमध्ये आज माझं नाक कापलं जाईल. आजचा दिवसच खराब आहे.